पाऊस चालू आहे बाहेर, काय करू? कसं जाऊ? काही समजून नाही राहिलं. आई आहे बाहेर बसून तिकडं. आई बोंबलं नाही बी. हा, कसं करावं काही समजत नाही. आता हिचं राणीचे फोन तर येऊन राहिलं, पण मायावाला निघणं होऊन नाही राहिलं घरून. हा, काय करावं ना काय नाही विचारच आला. नाही तर उद्या जाईन का? उद्या जाईन, नाही तर तिला राणीला घ्यायला तसं फोन करून सांगून देऊ का तिला उद्या येतो बा म्हणून. तसं करतो. नाही तर नाही, उद्या जाणं होणार नाही माय. उद्या तर कॉलेज आहे आणि कॉलेजमध्ये जाणं जरुरी आहे मला उद्या. हा, कॉलेजही पाडता येत नाही ना, उद्या वेळ नाही भेटणार. सकाळी 10 वाजता जावं लागते आणि 4 न 5 वाजता सुट्टी होती. मग कधी जाईल? आजच जावं लागेल मला. आज सुट्टी आहे रविवार, तर आजच जावं लागेल. पण पाऊस आता थांबला म्हणा, पाऊस घेऊस. पण काय माहित का आता आई काय म्हणते ना काय नाही, तर विचारच आला मला. सागर भाऊजी गेले नाही तुम्ही? राणीला आणायला जाणार आहे खरं ना आज? गेले नाही? पाऊस झाला ना कमी, ऊन पडून राहिली ना आता. ऊन पडली, मी बाहेर कपडे गिपडे टाकले. जात असन तर जा पटकन घेऊन या मग तिले राणीले. आ, जात असन तर जा ना मग आताचे. लवकर जाणं होईन, अर्ध्या तासात नाही नाही होते. तिले तयारी गियारी करायला लावा. आ, राणीले फोन घेऊन करा आणि पटकन 5-10 मिनिटं बसले का चालायचं आपलं. काही करायचं नाही, जेवण खावण काही करायचं नाही. चायचं पाणी प्यायचं आणि यायचं. तुमचं बरोबर आहे वहिनी, पण आई मध्ये बोलन ना. आई बोलन. एक तर मला उद्या का नाही एकदाच कॉलेज लागलं हप्ताभर, तर मला जायला वेळ नाही भेटत. मग डायरेक्ट पुढल्या वाल्या रविवारीच जावं लागेल. मग मला वेळ नाही भेटणार मग तिला आणाले. तर आजच जाणं जरुरी आहे. तिला घेऊन येतो बा म्हणलं. तर पण आई आहे ना बाहेर दरवाज्यात बसलेली तिकडं. हॉलमध्ये आली वाटते ती. नाही, हॉलमध्ये बसली ना ते. तिथंच तर बसली मला पाहत. हे जाते का काय करते बा म्हणून. आई तर तुम्हाला जा म्हणत होत्या ना. आ, परवाच्या दिवशीच तर म्हणे आई जा म्हणे तुम्हाला. कधी जा म्हणे. मग तुम्ही आता काऊन असे म्हणजे गडबडल्यासारखे करून राहिले? आईनं डबल काही म्हणलं काय तुम्हाला? जाऊ नका काही नका असं काही म्हणलं? वहिनी आईनं जातं म्हणलं, पण नाही का आता पाऊस आहे का नाही चालू. आता थोडी ऊन पडली, थांबला, निघतो म्हटलं मी. पण आई मग मनातच म्हणा ना, एवढ्या याच्यात जायची काही गरज आहे का? आता एक तर आई हॉलमध्येच बसलेली आहे, इकडं तिकडं बसली नाही. तिले न सांगता चुपचाप गेलो तरी असतो. पण ते मधातच बसली ना तिथं जाऊ. मग काय करावं मग आता, कसं जावं समजून नाही राहिलं. नाही तर ते टोकतेस मला जाऊ देणार नाही. अजून म्हणून म्हणतात पाऊस लागला काय नाही, हे लागला काय. आई पहिलेच तिचं मन नाही आहे आईचं. मोठ्या मुश्किलनं ते हो भरली आणण्यासाठी राणीले. आणि मधातच तिनं काही हे केलं म्हणजे. सागर भाऊजी थांबा, मी का नाही आईली इकडे बोलावतो. आ, स्वयंपाक रूम मध्ये बोलावतो आणि तुम्ही पटकन तिकडून तिकडे चालले जाता. का? हा, तसं करा मग वहिनी, तुम्ही तसं करा. आईले का नाही इकडं स्वयंपाक रूम मध्ये बोलवा तुम्ही. मी का नाही तसं चाललं जातो. मग हे इकडं आली म्हणजे गाडीची चाबी घेतो ना आणि निघून जातो. मग गेल्यावर काही माहीत पडलंय तिले तर काही फरक नाही पडत. येईपर्यंत तर बाहेर ते निघूनच जातो मी. बरोबर, तुम्ही चाबी गिबी घेऊन तयार राहा. मी आईला आवाज देतो इकडं आणि पटकन निघून जा. मी इकडे आवाज दिल्याबरोबर मी देतो आईला आवाज. चाबी माझ्या खिशातच आहे ती वहिनी. चाबी माझ्या खिशातच आहे. तिले फक्त तुम्ही का नाही आईले इकडं बोलवा. म्हणजे तिचं लक्ष नाही राहिलं पाहिजे असं तिले का नाही हे कर जा, बोल जा तिच्यासोबत. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही पाहिजे आईचा. मी पटकन निघतो मग दरवाज्यातून तिकडून. तुम्ही का नाही तिचं लक्ष तिकडं कर जा. आम्ही चाबी माझ्या खिशातच आहे, मी निघतो मग. ठीक आहे ना भाऊजी, सागर भाऊजी. आणि पाहिजे व्यवस्थित जा गाडीनं आणि व्यवस्थित या. आणि पाणी गिनी लागला गिगला ना मधात तर थांब जा एखाद्या झाडामाळा जवळ. असे ओले ओले होत नका जाऊ. रेनकोट घेऊन जा जा तिकडं आपल्या राणीच्या इथं. थांबान का तुम्ही तिकडं राणीच्या घरी राहान का? नाही नाही, राहत नाही मी. राहत नाही तिथं. तिले पटकन घेऊन येतो मी. फोन करतो तिले तयारी कर बा म्हणून. पण पहिले निघून तर द्या म्हणजे इथून निघाल्यावर मग बाहेर जाऊन फोन करतो तिले. इथूनच निघाना नाही झालं तर कसं फोन करू? ठीक आहे, मी आईला आवाज देतो. आई, आई काय म्हणतो बाई शालू? तू आवाज दिला काय मला? हो शालू, मला आवाज आल्यासारखा वाटला म्हणून म्हटलं काय ले आवाज दिला. आई मी नस आवाज दिला तुम्हाला. मी म्हणलं संध्याकाळी काय बनवू बा? काय बनवू संध्याकाळी? आज रविवार आहे तर काही अंडा फंड्याची भाजी की बनवू का? अंडा कढी की बनवू का संध्याकाळी? अहो संध्याकाळी स्वयंपाक लय टाइम आहे ना. आता वाजलेस किती बाई? 2:30-3 तर वाजले वा. जाणं निसती कामच्या काम करत राहत निसती. थकत घेकत नाही काय व तू शालू? एक तू आहे काम करता करता थक नाही बाई. आणि एक ते आहे एखाद्या राणी वाणी राहते. येन ना ते आता उद्या येते का परवा येते. आज तर जाणं होणार नाही त्याचं वाला, काऊन का पाऊसच आहे चालू. आणि एक तू आहे बाई निसती कामच्या कामी कामच करत राहतं. तुले म्हणा लागते मले बाई झोपणं, थोडीशी आराम करणं हो बाई. आराम थोडीशी आराम कर. संध्याकाळी लय टाइम आहे स्वयंपाकाले. कर आराम गिराम करत जा. करतो ना आई, आराम गिराम करतो. पण मी म्हटलं थोडंसं लसण मसन
तर शिलसाल करतो म्हटलं, थोडीशी तयारी गियारी करून ठेवतो म्हटलं, संध्याकाळी पटपट होते मग, हाय का नाही? त्याच्यामुळे म्हणलं मी. तर सांगा ना, अंडा कढी की बनू का? अंडे आणा लागन पण आपल्याला घेऊन येऊ का या जवळच्या दुकानातून? जाऊ देवा, मी घेऊन येईन ना, तू तरी कायले जात तर मला कामच कोणत्याही एक काम करू देत नाही. आ मारला तर एखादी झाडू मारतो आणि पळ पुसली तर एखादी फरची पुसतो बापा, नाही तर सारे काम तूच करतो. राहू दे, आणीन मी, काय काय लागते ना तर मला सांगतो, संध्याकाळी घेऊन येईन मी. आणि जाय झोप, थोडीशी आराम गिराम करत जा, तुला सांगितलं मी आराम कर म्हणून. पोरगी कुठं आहे तुझी वाली? तनू आहे ना, रूम मध्ये खेळत आहे तिकडं, हाय बसलेली आहे. तिला आता झोपून देतो म्हटलं थोडस, मी बी आराम करतो. हा, तिला बी झोपू घाल थोडस, तू बी आराम कर थोडीशी. भांडे झाले वाटते घालसून, नाही? हा, भांडे घासले का घासाचे आहे का घासू मी? सगळंच झालं, भांडे घासले, सगळंच झालं. जेवणाचे भांडे गिंडे सगळंच झालेलं आहे, काही नाही करायची गोष्ट. मी जातो मग झोपाले थोडीशी, तिले झोपी घालतो. गेली असं आतापर्यंत सागर भाऊ, गेली असं. हे पोट्ट कुठं चाललं बाई? सागऱ्या, ए सागऱ्या, थोडं बाय आलं आणि हे कुठं चाललं बापा? थांब रे, आई थांब रे, थांब तू थांब. माय म्हणलं निघाले असन गडे, निघाले असन म्हटलं. आ सागर भाऊ, निघायचे साई सागर भाऊचे आज. पटकन निघतो म्हटलं, आईचं लक्ष नाही होत तर. आता आईले दिसलो येतेच बाहेर, ते पटकन जातो म्हटलं, तर आईन जायच्या वेळेस पाऊस लागला. हा वाला किती हटकोर पाऊस आहे का नाही हा? अरे कुठे चालला रे तू एवढ्या पावसाचा? कुठे चालला? हो रे, ए सागरे इकडे बाय माझ्याकडे. राणीला घ्यायला चाललो होतो. आई पाऊस थांबला म्हटलं, कमी झाला होता, उघडला होता. हे का वय, ऊनही पडली तरी पाऊस येऊनच राहिला. जातो म्हटलं, येतो म्हटलं तिले 4-5 वाजेपर्यंत घेऊन, अर्ध्या घंट्यात तर जाणं होते. जातो म्हटलं तिले घ्यायले. काऊन जाणून बुजून मरण मागून राहिला सागऱ्या? आ बायकोच्या मांग निसता फिरत राहतं नालाय का? माय कायच्यासाठी म्हणते रे तुले? आ जाऊ नको म्हणून एवढ्या पावसात? तुले स्वतःच्या जीवाची काही काळजी आहे का नाही आहे? एखादी वीज पडली म्हणजे एखाद्या झाडावर मग काय करशील? गाडी आहे, काही आहे सोबत? आ तू काय गेलेच पाहिजे जरुरी आहे का आजच गेला पाहिजे म्हणून? उद्या जाजो. अहो पण उद्या सुट्टी नाही आहे ना आई, मला 1 हप्ता सुट्टी नाही ना. मग डायरेक्ट पुढल्या रविवारीच आणाली भेटन. मग त्याच्यामुळे म्हटलं आजच घेऊन येतो बा. 5 दिवस 5 तारखेपर्यंत पाऊस आहे. 5-6 तारखेपर्यंत सारखा पाऊसच आहे. मग 4-5 तारखेपर्यंत पाऊसच आहे तर राहू दे ना मग. मग आणजो तिकडे 10 तारखेपर्यंत. बरं आहे ना, तिकडंच राहते बोला. इकडं घरी येण्यापेक्षा काय नाही एवढ्या घाईत आणून राहिला स्वतःच. तिच्यासाठी काही मरतं काय तू एवढ्या पावसात जाऊन? अहो पण आई तिचे फोनावर फोन येऊन राहिले ना आई, व फोनावर फोन येऊन राहिले तिचे वाले, म्हणून म्हटलं घेऊन येतो बा. म्हणजे काय देत आहे का ते? का जायलात आहे? माय बापाच्या घरी आहे ना, फोनावर फोन येते तर गेली कशी होती इथून तर त्या मांग तवा नाही समजलं? इथून कसं जायचं काय जायचं म्हणून. आता तिथं आहे तर 10 वेळा फोन करते. होय घरात काही जायची गरज नाही, जाजो मग नंतर भेटला तर जाजो उद्या, नाही तर मग 4-5 तारखेला जातो पाणी उघडल्यावर. 4-5 तारीख लय दूर होते आई, तिला घेऊन येतो म्हणलं. सांगितलेलं ऐकू येत नाही वाटते. मी म्हणलं ना घेऊन ये म्हणून, परमिशन दिली ना तुले. मग आता 4-5 दिवस लेट झालं तर काय फरक पडते रे? एवढ्या पावसात चालला तू आणि अजून वाढला म्हणजे जास्त पाऊस, मग काय करशील? म्हणता तू मंदात कुठं थांबशील रे तू रे? एवढंच काही अर्जंट नाही आहे ना तिले आणणं. माय बापाच्या घरी आहे, राहू दे, सुखरूप आहे ना ते तिच्या माय बापाच्या घरी. जाऊ दे, तू नाही म्हणता ना, मग नाही जात आज. जाऊ दे, आ लागन उद्या सुट्टी घ्या लागन अर्ध्या दिवसाची, तिला घेऊन या लागन ना बापा. सुट्टी घे ना, तिच्यापेक्षा जास्त तर तुलेच तमतम आहे रे आणाची तिले. चल घरात चल, चाय घे बनवतो थोडसा पेजो. कवडं कुठं भेटलं हो बाप्पा तुले? व मस्त भेटलं हो कवडं. व देजो ना मला अर्धक. व आशा देजो ना. नेजा अर्ध नेजा. याच्यातलं तसंही मला एवढं मोठं लागत नाही. थोडंसं माझ्या चिरीक भर का नाही मायावाल्या जाऊले दे निले करून निले, ती नाही मागतलं. आणि थोडसं तुम्ही ने जा, थोडसं मी नी. लय मोठं जात आहे वाला कोवडं. याय ना आणलं बाप्पा, सोनीच्या बाबानं आणलं. कुठून आणलं गा प्रकाश? तुम्ही कुठून आणलं हे कवडं? मस्त आहे गावरानी कवडं. हे काशी कवडं होय हे? मामी त्या शेषरावच्या घरी गेलो होतो ना, त्या नामदेवच्या पुरीसाठी. तर पोरीले घेऊन गेलो होतो त्या, तिच्या मायबापाले. तर त्याच्या जवळ होती 2-3 दिसले त्याच्या घरी. दे म्हणलं एखादी दिलेले का ना, दिलं. आपल्याला कोणी देते, टेन्शन नाही आपल्याला. एका शब्दात घे म्हणे, 2-3 घेऊन जाय म्हणे लागन तो तुले. त्याच्या घरी लय दिसले 4-5 मध्ये. मी म्हटलं नाही, एकच लय होते म्हटलं, मला एकच दे म्हटलं. माय बाई मस्त दिलं ना का? मग मस्त दिलं ना. केवढं मोठं कवडं आहे बाई हे. अरे हे कवडं काशी कवडं लवकर भेटत नाही ना.
मग इथं लय दिवसाची पाहून राहिली. या गावरानी भेटत नाही. माया घरचा वेल तर सारा जोईनच गेला. बरं झालं आणलं तुम्ही तर. मले तरी बोंड फोंड बनवीन म्हटलं, आपले गोडवाली भाजी बनवीन म्हटलं थोडंसं त्या आपल्या संध्यासाठी की काजलही आली ना, काजलला आणलं केवलनं. हो काजल दिसली ना मला सकाळी, स्वस्त दिसली काजल. मी कानी हे आपलं दूध आणायला गेली होती कानी दुकानात, तर मला काजल दिसली तर बोलली मग माझ्यासोबत, आमाय मस्त दिसते काजल, तर पदर गिदर घेऊन राहते व काजल, काऊन पदर घेते? आम्हाय पदरच घेऊन आली होती. मी म्हटलं काढ न तो पदर, म्हटलं तर नाही म्हणे. माई सासू म्हणते म्हणे का पदर घेऊन राहायचं. अहो म्हटलं तू सासूच्या घरी आहे काय, आता मायच्या घरी आली ना म्हटलं, इथं कायले घालतो म्हटलं पदर घेत आणि हे साडी म्हटलं. तर मग का नाही तेव्हा तिनं ड्रेस घातला. मग आता ड्रेस घालून आहे. काजलची सासू मोठी आहे म्हणतं, आता काय पदरचा जमाना राहिला काय म्हणा पदर घ्यायला लावते त्या पोरीले. आहे तिची सासू, नवरा चांगला भेटला तिले, पण सासू मोठी खट्टाड भेटली बाई. पदर शिवाय जाऊ नाही देत म्हणते तिले कुठंच. पदर घ्यायला लावते म्हणते, ड्रेस गीस घालू देते म्हणा, असं काही नाही, घालते म्हणते, ड्रेस गीस घालू देते, पण ओढणी डोक्यावर पाहिजेच म्हणते. तिले जमत नाही म्हणते तिच्या सासूले. अशी आहे तिची सासू. बरीच गुणाची आहे मग काजलची सासू तर. आता प्रकाश काही विचारूच नका. सोनूचं लग्न करा ना तुम्ही, तर थोडस पाहून करजा. व्यवस्थित विचारपूस हे ते नुसतं पोरगस नका पाहिजे माझे झालं. हो बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं मामी, बरोबर आहे. आणि ते काय झालं मग कल्लीचं? शेषरावच्या घरी गेले म्हणते तुम्ही, बुटक्याच्या घरी, तर काय झालं? त्याचं पोरग मानलं का नाही? मानलं मामीजी, मानलं. कोर्ट मॅरेज आहे ना आता त्याचं वाला 18 तारखेला कोर्ट मॅरेज करणार आहे ते. आणि घरी मग डायरेक्ट घरी थोडस ते रिसेप्शन का काहीतरी देणार आहे. कोर्टातूनच ते वाले एकमेकाच्या गळ्यात हार टाकून तिथंच लावून देणार आहे. त्या पोरावर भरोसा नाही आहे ना, आम्ही तर गेलो होतो. अमाय कसं काय मानले का ते? लग्नासाठी ती त्याचे मायबाप की ते संजय तो कपड्याचं दुकान आहे थोस ना संजय. ओ मामी तोच ना. मानन नाही तर सांगून कोणाले, त्याच्या काही बापाचा कायदा आहे? कायद्याच्या पलीकडे कोणी आहे का? मेडिकल झालं त्याचंही बी, सर्व झालं त्याचंच निघालं, मग कसं नाही करण तो लग्न? कोर्टातून डायरेक्ट करून घेऊन राहिली हिचे मायबाप. आपले नामदेवचे काही सांगता नाहीत म्हणे याचं वालं, म्हणून पहिले कोर्टातून करून घ्यायचं. मी म्हणलं घे करून. बरं झालं. तुले लाज नाही वाटली म्हणा त्या पोरीले गरोदर करायच्या वेळेस, आणि आता लग्नाच्या वेळेस कायले लाज पाहिजे? तिच्या मायबापाले त्याच्या मायबापाले सांगितलं काऊन नाही 2 शब्द? बोललो मामी, बोललो ना. त्याचे मायबाप चुपचापच होते ना, त्याचे मायबाप चुपचाप होते. मग बोललो ना. नाही म्हणलं असतं त्याच्या मायबापानं तर की फॅमिली चालली होती ना, मग अंदरच जात होते ना ते सर्वेचे. पण मानले हे मी मनात घुसलो म्हणून ते आता त्याचं वाला लग्न तरी होऊन राहिलो. नाही तर या नामदावले त्यानं चुलूपुचूच केलं असतं, पैसे भरून केस दाबून घेतली असती आणि माय पोराचं व्हायच नाही म्हणलं असतं. आणि आता कुठे पैसे भरता येते मामी, पैशाचं सारं हे आहे खेळ. हो ते बी आहे. जिकडं पाहिलं तिकडं भ्रष्टाचारच आहे ना जी. सारेच खाले पोलिसापासून तर डॉक्टरापासून खात नाही तर काय? सांगते कोणाले? इथं काय पोलीस स्टेशन मध्ये वलय जायते ना वायलय जायते. नाही तर काय जी आई, पोरीच्या मायबापाला लय जपून राहा लागते बापा. आता माई पोरगी आहे काही नाही, 12वी झाली का तिचं लग्न करून टाकतो बापा पटकन. नाही एवढ्या लवकर कसं काही लग्न? नाही तिचं एवढ्या लवकर लग्न नाही करत मी. लवकरात लवकर लग्न केलेलंच बरं आहे प्रकाश. तुम्हाला सांगतो मी, पोरगी बरोबर पोरगी बिघडते बरं. आता बरी आहे सोनू, समोर जाऊन काय सांगता येते का तिचं? आम्ही जी माय पोरगी माय पलीकडे नाही जात. माय पोरीवर माय लय भरोसा आहे. आजकालचे लहान लेकरं हे आहे आणि तुम्ही म्हणता माय पोरीवर लय भरोसा आहे. काय सांगता येत लेकरू कधी बदलते तर? सांगाले 12वी होऊ द्या आणि पाहुणे चालू करा. द्या नाही तर माझ्या भावाच्या पोराले. हो ना, देऊन द्या मग प्रकाश. आईच्या वाल्या मोठ्या भावाच्या पोराले चांगलं तर पोरग आहे ते वालं. BSc शिकूनही राहिलं, जॉबही करते, घरचेही चांगले आहे. मोठ्या भाऊचं इथं सर्व्हिसवर आहे. 2 भाऊ आहे खरं ना? नाही हिच्या खानदानीत माय पोरगी देणारच नाही मी कधीच नाही देणार हिच्या खानदानीत. माई खानदान म्हणजे काही एकदम हे आहे का? माई खानदान बेकारच आहे. जास्त खानदानाची पोरगी तुमच्या घरी नांदून राहिली मी. खानदानीत देणार नाही म्हणते. तुमची खानदान पहा मग कोणती खानदान चांगली आहे तर तिथं द्या. मायवाल्या खानदानीत देईन नाही म्हणते. खाऊन गा प्रकाश असे म्हणता तुम्ही.
ते पोरगी नांदली तरी तुमच्याजवळ आशा आ चांगल्या खानदानीतली पोरगी आहे म्हणून तर नांदली ना ते. मामी आता काय सांगू तुम्हाला, मी नांदवली म्हणून नांदली ते. दुसरा असता तर नांदलीच नसती. बापा बापा काय माणूस आहे व हा. तुम्ही नांदवलं म्हणून मी नांदली, नाही तर नांदतच नव्हती. काय बोला ह्या माणसाने. बरं जाऊ द्या, तुम्ही सबस्क्राईब वाढवा ना बापा. काहून असे कंजूसी करता तुम्ही? वाढवा ना सबस्क्राईब, लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा. तुमच्या एका एका सबस्क्राईबची मला गरज आहे बरं. तर पटापटा सबस्क्राईब करा. तुमच्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन आलं पाहिजे ना. व्हिडिओ आवडते का तुम्हाला? आवडत असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा पटापटा आणि मला सपोर्ट करा. चला मग आज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सगळेच्या सगळे व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा. आणि सबस्क्राईब पटकन दाबा बरं. विसरता तुम्ही, सबस्क्राईब पटकन करा आणि हाईपची बटन दाबा. जे माझ्यावाल्या रेग्युलर कमेंट्स वगैरे करते, लाईक वगैरे करते, त्यांनी हाईपची बटन दाबा. तसे सगळ्याच जणींनी दाबा म्हणा हाईपची बटन. पण सबस्क्राईब पण वाढवा प्लीज. आय रिक्वेस्ट टू यू, सबस्क्राईब वाढवा बरं लवकरात लवकर.